धस यांना पुढे करण्यात आलं आणि या खून प्रकरणामध्ये भाजपाचा हात आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे तर सत्य आहे. सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे, धनंजय मुंडे हे अजितदादाच्या गटाचे, भाजपशी त्यांची जवळीक आहेच आहे. असं असताना सुरेश धस एवढ्या ॲग्रेसिव्हली धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलत होते, वागत होते. याच्या मागे कुठेतरी काहीतरी प्लान आहे, हा शिजत होता, ही शंका सगळ्यांनाच होती. मी तिथं जाऊन आलो, मी तर तिसऱ्या दिवशी गेलो होतो. तिसऱ्या दिवशी त्यावेळी काही जणांनी ही भावना व्यक्त केलेली होतीच की हा कुठेतरी एक नियोजनबद्ध डाव आहे. सुरेश धस यांना पुढे करून जातीत भांडणं लावून एक समाज सुरेश धसांबरोबर उभा करायचा, जो समाज मोठ्या प्रमाणावर मनोज जरांगेंच्या मागे उभा आहे, त्यांच्या आंदोलनाच्या मागे, त्यांच्या भूमिकेच्या मागे, आणि याच्यातून हे नेतृत्वाची धार कमी करण्याचा प्रयत्न झाला हे मला असं वाटतं सुस्पष्टपणे दिसतं. मुंबईची जी न्यू इंडिया बँक